शुभ सकाळ, गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या या व्लॉगमध्ये सर्व व्ह्यूअर्सचं भरपूर स्वागत आहे. थोडीशी थंडी कमी झालेली आहे, तशी आहे बऱ्यापैकी, पण अगोदर जशी वाजत होती त्यापेक्षा थोडीशी कमी झालेली आहे. किटली घेतलेली आहे, दूध आणायला चाललो आहे. आणि शनिवार आहे तर थोडासा लेगचा वर्कआउट केला थाईसचा. चालायला थोडं तकलीफ होती. दूध घेऊन येऊया आता. तुम्हाला हाय काय काय का चांगला आहे? हा, रात्रीची आई येडी आहे ती. आता 11 वाजले आहेत. 11. पण जेवायला बसलेलं आहे. रात्रीचं कालवण आहे बटाट्याचं, भात आणि चपाती आणि चिंटू बसलं. नाही गे रे. तर मित्रांनो 4 वाजलेले आहेत. चहा घेतोय मी. ओवी पण आहे. आणि सोबत जान्हवी आलेली आहे आणि तनू पण आलेली आहे. तुमचा नाही काढत म्हणी म्यावचा. तर मित्रांनो 4:15 वाजलेले आहेत. चहा वगैरे घेतला आणि हा आपली जी मोटर आहे पाण्याची, तिच्या वरच्या साईडचा वॉल आहे. मोटर जोडायची आहे आपल्याला. मे बी उद्या किंवा आज संध्याकाळी पॉसिबल झालं तर जोडणार आहे. पण आता मोटर आणून ठेवलेली आहे, रिपेअरिंगला टाकलेली, जळलेली म्हणून, त्यामुळे एवढा टाईम झाला. आता हा वरचा बॉल लावायचा आहे आणि खालच्या साईडून फुटबॉल लावायचा आहे. मग आपली मोटर ओके होईल आणि वायर वगैरे टाकायची. तर मोटर आपली आहे खाणीवरती त्या विटांच्या शेडमध्ये. तिकडे चाललेलं आहे बॉल घेऊन. त्या शेडामध्ये आपली मोटर आहे. तिथे वॉल ठेवला आणि ते स्क्रू वगैरे लूज केले आणि फुटबॉल इकडे ह्या खाणीत पडलेला आहे. खाली जाऊन दाखवतो. तू बघा त्या कोपऱ्यात. आपला फुटबॉल आहे आणि ही सर्वात पहिली खाण आहे. हे बघा आपल्या डोक्याच्या वरती आहे. जवळपास 15 फुटाचे आहे खालून बसून. आणि त्याच्या बाजूची एक खाण आहे. आणि ही बघा मधली चीर आहे, पडदी. बाजूच्या खाणीमध्ये पाणी आहे, ते ह्या खाणीतून खाली येते बघा.
तर खालूनच फुटबॉल वरती गेला इकडे, तर वरती येऊन ओढतं त्याला बाहेर. आणि बघा बाजूच्या खाणीमध्ये पाणी आहे, ते खालती येते पाजरून, मध्ये चिर गेले त्याच्यामुळे. मोटर जोडून ठेवलेली आहे, म्हणजे ते नट वगैरे लूज केलेले ते सर्व टाईट करून बघितले, बसते बरोबर. आता फक्त चालू करून बघायला लागणार आहे. तर पप्पांना फोन केलेला, तर पप्पा बोलले थांबा येतो म्हणून. तर त्यांच्यासाठी थांबलं, कारण की मोटर हेवी आहे. तर हिचं वजन असेल मला वाटतं 70 किलोच्या पुढे असेल, 70-80 किलोच्या पुढे असेल. आणि त्याला ग्रिप पण नाही पकडायला, नाही तर आपण घेऊन गेलो असतो एखाद्याला मदतीला घेऊन. त्यामुळे आता पप्पा आले तर याला उचलून घेऊन तिकडे नेऊन ठेवूया तळ्यावरती. तर मित्रांनो, मोटरला शेडमध्येच ठेवलं आहे, तिथेच राहून दिलं आणि एक पोतं घेतलं आहे. आणि सर्व आता जेवढ्या भेटतील तेवढ्या शेणाच्या पोट्या जमा करत जायचं. आपल्या गावाकडे असतं तसं. माकडं बघा. तर मित्रांनो 6 वाजलेले आहेत, सनसेट होत चाललेला आहे आणि अर्ध पोतं भरलेलं आहे. अजून जेवढं भेटतील तेवढं अंधार थोडासा पडेपर्यंत भरतो आणि मग आपण घरी घेऊन जाऊया शेणाचं पोतं ते. तर मित्रांनो, आता याचा पुढचं टायमिंग जेवढा अंधार पडेपर्यंत असेल तेवढं मी शेणच जमा करणार आहे, या व्यतिरिक्त काय नाही करणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तीस ते 35च्या आसपास वजन आहे, कारण की जास्त करून वल्ल शेण आहे त्यामुळे जास्त वजन झाले.